आले चारी राजकुमार राजकुमारी आणि आल्याच्या नंतर पहिलेची परंपरा म्हणा किंवा पहिलेच तसं होतं. आताचा विधी पूर्णपणे मला वाटतं माहेरामध्ये साजरा केला जातो, लग्नामध्येच. पण त्यावेळीची प्रथा अशी होती की जो सुनमुखाचा विधी होता तो विधी सासरी केला जायचा. मला वाटतं अजूनही कुठे कुठे तो सासरामध्ये केला जातो, पण जवळपास 75% आता माहेरातच व्हायला लागला, कारण आता गडबड झाली फार आपल्याला. तर सुनमुखाचा विधी करायचा आहे. अगदी सुनमुख राहिलेलं होतं. चारी राजकुमार आले. अगदी राजकुमारींचा ग्रहप्रवेश उत्तम आनंदामध्ये साजरा झाला. नंतर सुनमुखाच्या विधीसाठी बसायचं. सुनमुख पाहण्यासाठी पहिल्यांदा रामजी आणि मा सीता यांचं सुनमुख पाहण्यासाठी मा कौशल्या आल्याच्या नंतर सुनमुख बघितलं. आता प्रथा आहे बघा, लग्नामध्ये नवरदेव नवरी त्यांनी दर्शन घेतलं की त्यांना द्यावं. ते उगा आपण नंतर ते लावून घेतलं, ते तसं नव्हतं. ते हे बघा, आपण काही काही गोष्टी एवढ्या अशा आपल्याकडून, आपली संस्कृती एवढी सुंदर आहे. तिलाचं दान घडावं, अन्नदान घडावं, प्रत्येक दानाची एक वेगळी महती आहे. तर आपले जे सण आहेत ना, त्या सणांमध्ये आपण असं करणार नाहीत म्हणून पद्धत लावली की म्हटले असं असं करावं लागतं. मला सांगा, जर तुम्हाला सांगितलं असतं तिळांचं दान करायचंय, तुम्ही केलं असतं का? नाही. म्हणून आपली संस्कृती एवढी महान आहे. सनातन वैदिक हिंदू धर्मातली आपण माणसं आहोत. आपली संस्कृती एवढी महान आहे की आपण असं करणार नाही. म्हणून मकर संक्रांतीचा जो सण असतो त्याला सर्वात काय असतं, तिळगुळ घ्या, असं नाही तर असं दान झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा कुठलाही सण घ्या, त्याच्या मागे हे असणारी कारणं होती. आता लग्न जे आहे ना, सुवर्णदान आपण केलं पाहिजे. सुवर्णदान केलं पाहिजे, चांगलं असतं. पण मग सुवर्णदान केल्याच्या नंतर म्हटले आता सुवर्णदान असं तर घडणं शक्य आहे का? घडणं शक्य आहे का? नाही. मग म्हटले तो सुवर्णदान असं नाही घडणार, तर आपण आपल्या लेकीलाच ते दान म्हणून देऊ. म्हणून तेव्हापासून प्रथा चालत आली की मुलीला काहीतरी द्यावं, म्हणजे ते दानाच्या स्वरूपात. त्याला आपण हुंडा मानून बसलो, एवढा हुंडा मानून बसलो. आमचे पप्पा मला सांगत असतात, अगदी म्हणजे त्यांच्या काळामध्ये, पहिलेच्या काळात, म्हणजे मला वाटतं ह्या ज्या बसल्यात ना 35-40च्या ज्या त्यांच्या पाठी, त्यांच्या लग्नाच्या टायमिंगला असं होतं. मला सांगा बरं, होतं का नव्हतं? जर मुलाला 10 एकर जमीन असेल तर त्याला जवळपास त्याचा भावच पडलेला असायचा 70,000 रुपये एकर. 1 एकर असेल 70-50 काय जे असेल ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असा भाव पडून केला जायचं. त्या टायमिंगला जर एखाद्या बापाकडे मुलगी असेल, जर कन्या असेल, तर अख्खी भावकी म्हणायची, लई वळवळ करायला, होय थांब येऊ दे मुलीचं लग्न तुला दाखवतो. देव म्हणला, लईच वळवळ करायला लागले तुम्ही, लईच तुमचं झालंय, फारच अन्याय केला तुम्ही स्त्रीवरती, आता तुमचा कडताच काढतो. आता सगळे परेशान आहेत. कशासाठी? बाहेर फिरताना लोक म्हणतात, ताई तुम्ही गावगाव फिरता, लोक तुमच्या एवढे जवळ येतात, काय करा, एखादी मुलगी बघा. मी म्हटलं, तुमच्यासाठी मुलगी बघायला माझ्याच गावामध्ये 100 पोरगं राहिलंय, कुठं बघू? झालं का नाही? हे बघा, कुठल्याही गोष्टीची सीमा असली पाहिजे. महिलांवरती एवढा अन्याय आणि अत्याचार झाला की जर बापाला एक मुलगी असेल तर त्याला जमीन विकावी लागायची, त्यात काही नाहीये. पण एवढा त्रास समाज द्यायचा. लग्न झालं जर सात त्या नवरदेवाला एखादा ड्रेस कमी पडला, ते काय पाय धुवायचं जरी मागं पुढे झालं, रुसून बसायचे, ते लग्न मोडायचे इतकं. मग आता देव म्हणला, लई तुम्ही हे केलंय, लई आतापर्यंत कष्ट घेतलेत, आता बघतो म्हणले तुमच्याकडे. आता तुम्ही पाय नाही धुतले तर ते म्हणतात जमत नाही, दुसरा उभा करा. असंच आहे ना आमच्या गावाकडे. बाबा खरं आता या वर्षीच लग्न होतं, आमच्या गावचा मुलगा होता. अगदी म्हणजे आमच्या गावचा सांगितलं म्हणजे आमच्या गावावर येऊ नका असं सांगते मी. जस्ट लग्न जमलं, मुलगी सुंदर होती वगैरे वगैरे. हुंडा वगैरे काय द्यायचा नव्हता, नुसतं लग्न करायचं होतं. नवरदेव म्हणला, हो हो ठीक आहे, सगळं झालं. हळदीच्या दिवशी नवरदेव रुसला, म्हणले असं लग्न मी करत नसतो, असं हळदीच्या मंडपात जात नसतो, म्हणले मला अंगठी लागती.
अंगठी लागत. रात्रभर कसं तरी प्रकरण दाबलं. मामा मंडळांनी मध्यस्थांनी कसं तरी कंट्रोल केलं. ते सकाळी परण्या निघायच्या टायमिंगला फारच करायला लागला. अंगठी असल्याशिवाय जात नाही, अंगठी असल्याशिवाय जात नाही, अंगठी असल्याशिवाय जात नाही. नवरीचे वडील होते ते म्हणले लईच अंगठी पाहिजे ना, करा रे याला बाजूला, करा दुसरा उभा. ही खरं वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती नाही, त्या काळात महिलांवरती झालेले अत्याचार आहेत. अगदी किती अत्याचार होते. सासूबाई धड बोलत नव्हते, नवरा धड बोलत नव्हता. आणि इकडच्या माहेरच्यांनी सांगितलेलं असायचं, मुलगी एक तर नांदलेली ऐकावी नाही तर मेलेली ऐकावी. तिने करावं काय. त्या बिचारीला किती जरी त्रास असेल तरी ती बिचारी फक्त आणि फक्त मायबापाचं नाव कमवायचंय म्हणून तर सहन करते. फारच स्त्रियांनी सहन केलं. म्हणून शेवटी माणसाने मनातून जरी नाही म्हणलं तरी जे माणूस भोगतो ना त्या गोष्टी देवाला कळत असतात. आणि एक वेळेस माणसाने आपण जर एखाद्या गोष्टीचा बदला घेतला तर तो तितका हे होत नाही. मधात शासनाने सगळ्यांनी ठरवलं काय, हुंडा बंद करायचा. झाला का. देवाने अशी काठी फिरवली, असं चक्र फिरवलं, हुंडा बंद नाही, हुंडा द्यावा लागला. आता हुंडा द्यावा लागतो. ऐका, अगदी तो सुणमुखाचा विधी मा कौसल्याने पहिल्यांदा सुन्मुख पाहिलं. काही भेट वस्तू वगैरे जे काही होतं ते दिलं. नंतर मा सुमित्रेने काहीतरी भेट वस्तू दिली. मला सांगायचं तुम्हाला की राम प्रभूंवरती मा कैकईचं किती प्रेम होतं. या दोन्ही राण्यांनी भेट वस्तू मा सीतेला दिल्या. पण ज्यावेळेस मा कैकई सुन्मुख पाहण्याला बसली आणि भेट वस्तू द्यायची वेळ आली त्यावेळेस मा कैकईने मा सीतेला काय भेट दिली माहितीये तुम्हाला. आपल्याला जर 500 रुपये दिले दर्शन घेतल्याच्या नंतर तर आपण म्हणतो वाह काय मोठ्या घरचा पाहुणा आहे. असंच असतं ना, काय मोठ्या घरचा पाहुणा आहे. मा कैकईने वस्तू एवढी मोठी दिली. अगदी कनक भुवन मा सीतेला भेट वस्तू म्हणून दिली. कळालं ना तुम्हाला. कनक भुवन म्हणा काय नाही, ताई कणिक घेतली, तिचा उंडा केला, त्याचे घर बनवलं आणि तीच भेट वस्तू बनवून दिली. असंच ना. तुम्ही बोलता का, मी येऊ तुमच्याकडे आता. बोलता, बोला बोला. आता उद्याचा दिवस राहिला, परवा दिवशी येऊन मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. बोला बसा, मी कशाला म्हणू. एकच दिवस राहिला का नाही, राहिलेले 2 दिवस मला तुमच्या घरची लेख समजा बाबा. पण बोला माझ्याशी. कनक भुवन दिलं. कनक भुवन म्हणजे सोन्याचं एक सुंदर असं महल मा कैकईने मा सीतेला भेट म्हणून दिलं की जिथे हिरे माणिक मोती यांची सजावट केलेली आहे. एवढं सुंदर भुवन भेट म्हणून दिलं. एवढं प्रेम राम प्रभूंवरती मा कैकईचं होतं. एक दिवस राजा दशरथजी त्या ठिकाणी अगदी राजकारभार सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. पूर्ण अयोध्या नगरी आनंदात आहे. राजमहालातील राण्या राजकुमारी सगळे आनंदात आहे. एक दिवस राज दरबारामध्ये जायचं होतं म्हणून राजा दशरथजी अगदी वस्त्र वगैरे परिधान करत होते. आरशाच्या समोर गेले. अगदी अलंकार परिधान करायला लागले. राजमुकुट ज्यावेळेस मस्तकावरती डोक्यावरती धारण करण्याची वेळ आली, राजमुकुट घेतला आणि डोक्यावरती ठेवणार, तेवढ्यामध्ये लक्षात असं येतं की अरे आपण हा राजमुकुट तर धारण करतोय पण आपला एक केस पांढरा झाला. म्हटले किती? एक केस. मला खरं खरं सांगा आपले किती केस पांढरे झाले टोटल? तरी आपण घरदार सोडायला तयार, घराच्या कपाटाच्या लॉकरच्या चाव्या सुनाकडे द्यायला तयार, प्रॉपर्टी लेकाच्या नावची करून द्यायला तयार. एक केस पांढरा झाला राजा दशरथाचा.
गुरुदेवांकडे गेले. गुरुदेवांना सांगितलं. गुरुदेव म्हणले, राजा आता वानप्रस्थ आश्रमाला सुरुवात करावी लागते म्हटले. म्हणले ठीक आहे. पण म्हणले गुरुदेव, हा एवढा राजकारभार, एवढं राजवैभव, हा कारभार सांभाळण्याकरिता कुणीतरी पाहिजे. राज्याचा अधिकारी म्हणून, उत्तराधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करावी. त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं, राजा ऐक, अयोध्या नगरीमध्ये वेश बदलून जा, पहा नगरवासियांच्या अंतःकरणातला भाव काय आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांचा राजकोण असावा. राजा दशरथजींनी म्हणावं, हो गुरुदेव, उत्तम उत्तम सुचवलं तुम्ही. म्हटल्याच्या नंतर राजा दशरथजी अयोध्या नगरीमध्ये येतात. आल्याच्या नंतर वेश बदलतात आणि वेश बदलून अयोध्या नगरीमध्ये सेवकांच्या सोबत निघतात. काय वातावरण आहे, प्रजेच्या अंतःकरणातला भाव काय आहे. राजा दशरथजी जनक अगदी फिरतायत, पाहतायत लोकांच्या मनात काय. लोकांनी आता बघा, जसं आपण काही बोलायचं असेल तर आपला एक ठिकाण ठरलेलं असतं की जिथे सगळे येणार, अशा 1-2 वाजेपर्यंत गप्पा चालणार असतं ना. तसंच लोक चर्चा करत होते. म्हटले आता आपल्या राजाने राजकारभार आपल्या मोठ्या राजकुमाराच्या म्हणजेच रामजींच्या हातामध्ये सुपूर्त करायला पाहिजे, रामजींना द्यायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या मुखातून हे ऐकल्याच्या नंतर राजा दशरथजी म्हणायला लागतात, हो, प्रजेच्या मनातला भाव रामाला राजकुमार बनवावं हाच आहे. गेले गुरुदेवांकडे, सांगितलं गुरुदेवांना, गुरुदेव, प्रजेच्या तर मनातला भाव आहे की राम राजा व्हावे, रामजींना राजगादीवरती बसवावं, प्रजेच्या मनातला भाव आहे म्हटले. गुरुदेव म्हणतात, राजा चांगली गोष्ट आहे, उद्या दरबारामध्ये तुम्ही सांगून टाका की रामाचा राज्य अभिषेक सोहळा होणार आहे आणि इथून पुढे पूर्ण राज्य कारभार सांभाळण्याची जबाबदारी रामावरती देण्यात येईल. राज दरबारामध्ये राजा दशरथजी जातात. गेल्याच्या नंतर जे काही प्रधान वगैरे होते, जो काही राज्य कारभार, त्या गोष्टी झाल्याच्या नंतर राजा दशरथजींनी म्हणावं, मी अशी घोषणा करतोय की आता ही राजगादी सांभाळण्याकरिता कुणीतरी उत्तराधिकारी पाहिजे. म्हटल्याच्या नंतर सगळ्या ग्रामस्थांना वाटावं की अरे, राजाच्या मनामध्ये नेमकं कुणाचं नाव येतंय. आपल्याला तर वाटतंय की रामजींकडे, रामजींना राजा बनवावं, रामजींच्या हातामध्ये हा राजकारभार द्यावा. आता नेमकं कुणाला राजा राजगादीवरती बसण्याचं सांगतायत, या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष. प्रत्येकाला वाटतंय की राजा दशरथाने रामजींचंच नाव घ्यावं. राजा दशरथजींनी म्हणावं, प्रजाजन हो, तुमच्या अंतःकरणातला भाव जाणून मी असं ठरवलंय की राजगादीवरती हा पूर्ण राज्य कारभार सोपवण्यासाठी मी रामाची नियुक्ती केली आहे. राम राजा होणार. ज्यावेळेस कळालं की राम राजा होणार, आपल्या अंतःकरणातला भाव आपल्या राजाने जाणलाय, पूर्ण प्रजा आनंदित झाली. म्हणतायत खरंच राजा असावा तर असा
आपल्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे, आपल्या मनामध्ये काय चालू आहे, हे राजाला कळालं. गुरुदेवांकडे गेले, ब्राह्मणांना बोलवलं, ब्रह्मवृंदांना बोलवलं. बोलवल्याच्या नंतर म्हटले, राज्य अभिषेकासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त कुठला राहील, कोणता राहील, कुठला मुहूर्त राहील म्हटल्याच्या नंतर सर्व ब्रह्मवृंदांनी मुहूर्त काढला. आणि मुहूर्त काढल्यावरती राज्य अभिषेकाची तयारी आनंदामध्ये चालू झाली. पूर्ण प्रजाजनांना आनंद वाटायला लागला की आता राम राजा होणार, राम राज्य येणार. आणि राम राज्य यावं ही सर्व अयोध्यावासियांची विनंती असावी, त्यांचं म्हणणं असावं, अंतःकरणातला भाव असावा. आपल्या मनासारखं होत आहे म्हणून अयोध्यावासी आनंदात आहे. राज्याभिषेकाची तयारी उत्साहामध्ये आनंदामध्ये चालू झाली. पण देवतांना टेन्शन पडलं. म्हटले, जर राम राजा झाले तर ज्या रावणाने आपल्या सर्वांना सेवक म्हणून बंदी बनवून घेतले, आपली सुटका कशी व्हायची, ज्याच्याकरिता प्रभूंनी अवतार धारण केलाय त्या अवतारातलं काम पूर्ण होणं महत्वाचं आहे म्हटलंय. म्हणून सगळ्या देवतांनी विकल्पाला सांगितलं. म्हटले, जा अयोध्येमधल्या कुणाच्या तरी अंतःकरणामध्ये मनामध्ये प्रवेश करा. गेला विकल्प. पाहिलं, पूर्ण अयोध्या नगरीमध्ये एखादा तरी असा व्यक्ती असेल की जो या गोष्टीने आनंदित नसेल. गेला विकल्प शोधतोय. पण सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एकच, राम राजा होणार आहेत, राम राजा होणार आहेत. आनंदामध्ये उत्साहामध्ये विकल्प देवतांकडे जातो. म्हणतो, तुम्ही मला पाठवलं पण पूर्ण अयोध्या नगरीमध्ये असा एक सुद्धा मनुष्य नाहीये की ज्याच्या अंतःकरणामध्ये मी प्रवेश करू शकेल. का? कारण त्यांच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये रामाविषयी आवड आहे, रामाविषयी प्रेम आहे आणि रामच राजा व्हावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक प्रार्थना आहे. आम्ही काही मी काही करू शकलो नाही. देवतांनी सांगावं, राजमहालाच्या बाहेर कुणी नाहीये, एखादा व्यक्ती तरी असेल राजमहालाच्या आत की जो या गोष्टीने आनंदित नसेल. जा म्हणे राजमहालामध्ये. विकल्पाने सांगावं, गावातली माणसं खुश आहेत तर राजमहालातली माणसं खुशच असतील ना. देवतांनी म्हणावं, नाही, एकदा जाऊन या, कुणीतरी असेल. गेला विकल्प. महालामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर पूर्ण महालातील माणसं आनंदित आहेत. दासी, तिथलचे जे काही सेवक आहेत सगळे आनंदामध्ये. म्हटले, कुणाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करावा. एक दासी होती, तिला काही घेणं नव्हतं. राम राजा हो न हो, दुसरं कोणी राजा हो, काही ती महाराणी होणार नव्हती. तिचा काही संबंध नव्हता. पण तिला एकच, राम राजा झाल्याच्या नंतर कसं होईल, राम राजा झाल्याच्या नंतर कसं होईल. ती मात्र दुःखी. विकल्प म्हटला, आपला नंबर लागला म्हणे. मंथरेच्या अंतःकरणामध्ये विकल्पाने प्रवेश केला. अंतःकरणामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मंथरेच्या डोक्यामध्ये येता, रे जर राम राजा झाला तर आपण जिची दासी आहेत, कैकईची दासी होती. अगदी माहेरावरतून कैकई मातेच्या सोबत आलेली मंथरा, जर राम राजगादीवरती बसले, राम राजा झाले तर कौसल्या माता महाराणी होईल आणि आपण आपली सखी, आपली मैत्रीण, तिच्यावरती अन्याय होईल. म्हणल्याच्या नंतर ती मंथरा टेन्शन मध्ये म्हटले, कैकईच्या डोक्यात नेमकं आपण प्रकाश पाडावा कसा की जेणेकरून कैकईला आपलं म्हणणं कळेल. मंथरा विचारामध्ये. ज्यावेळेस ही वार्ता कैकईला कळाली ना,
की रामाचा राज्याभिषेक होणार आहे, राम राजा होणार आहे. ज्या दासीने येऊन ही सूचना मा कैकेयीच्या कानावरती घातली, एवढा आनंद झाला मा कैकेयीला, एवढा आनंद झाला की स्वतःच्या गळ्यातला नवरत्नांचा हार मा कैकेयीने त्या दासीला भेट म्हणून दिला. एवढा आनंद झाला. पण ती मंथरा तिच्या अंतःकरणामध्ये विकल्पाने प्रवेश केला. आली कैकेयी मातेच्या जवळ. कैकेयीला म्हणते, कैकेयी कळतंय का तुला? म्हटले काय? काही माहिती नाहीये का? राणी आहेस ना? म्हटले काय झालं मंथरा? म्हणल्याच्या नंतर मंथरेने सांगावं, राम राजा होणार आहे, रामाला राज्य गादी मिळणार आहे, पूर्ण राज्य कारभार हे राजवैभव रामाला मिळणार आहे. म्हणल्याच्या नंतर मा कैकेयीने म्हणावं, मंथरा अगं किती आनंदाची गोष्ट आहे, माझा राम राजा होतोय आणि याच्या एवढी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नाहीये. म्हटले ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. म्हणल्यावरती मंथराने म्हणावं, कैकेयी खरंच ग काय भोळी आहेस तू, तुला काहीच कळत नाही, अजून काही समज आली नाहीये म्हटले तुला. कैकेयी मातेने म्हणावं, मंथरा काय झालं, तू असं का म्हणतेस? म्हणले मला तुझी काळजी वाटतेय, तुझ्या सोबत आहे ना मी, तुझ्या सेवेमध्ये, तुझं हित हित जाणण्याकरिता आलेली आहे ना, मला काळजी वाटते म्हणे तुझी. म्हणले काय झालं माझी काळजी वाटायला? मंथरेने म्हणावं, राम राजा होणार आहे, रामाला राजगादी मिळणार आहे. म्हटले मग? म्हणले रामाला राजगादी मिळतीये याचं मला दुःख नाही आहे, मिळू दे रामाला राजगादी, हरकत नाही. पण मला दुःख या गोष्टीचं वाटतंय, वाईट या गोष्टीचं वाटतंय की जर राम राजा झाला तर महाराणी सुद्धा कौसल्या होईल, आणि जर महाराणी कौसल्या झाली तर तुला कौसल्याची दासी व्हावं लागेल. मा कैकेयीला सांगितलं. मा कैकेयीने म्हणावं, मंथरा अगं तू असा विचारच कसा करू शकते? मला स्वतःच्या लहान बहिणीसारखं प्रेम करतात, असं नाहीत करणार. मंथरा म्हणते, म्हणले पूर्ण महाराणी आहे, राजकारभार हातात जाईल, सगळी सत्ता तिची चालेल, आणि जर तसं झालं तर मग तुझ्या शब्दाला काय किंमत राहील? आजपर्यंत राजा दशरथ जे तू म्हणशील ते करायचे. इथून पुढे जर कौसल्या महाराणी झाली ना तर जसं कौसल्या म्हणेल तसं राजा दशरथाला ऐकावं लागेल. कैकेयी म्हणायला लागते, मंथरा तुझ्या डोक्यामध्ये काहीही येतं, काहीही म्हणतेस तू, काहीही बोलतेस. मंथरेने समजावून सांगितलं. म्हटले कैकेयी विचार कर, राम राजा झाला, राणी कोण होईल? सीता. महाराणी कोण होईल? कौसल्या. तुझं काही होणार आहे का? काहीच नाही, तू राणीला राणीच राहशील, आणि नंतर तुझ्याकडे असलेल्या पदाला काय किंमत राहणार आहे? म्हटले बरं. म्हटले हे का असेना, पण तू रामाच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली आहेस की तुला सुद्धा 2 पुत्र आहेत हे तू विसरून गेली आहेस. अगं तुझ्यासाठी नाही पण तुझ्या लेकरांच्या भविष्यासाठी विचार कर. भरत सुद्धा सर्व गुण संपन्न आहे, रामाच्या ऐवजी जर भरताला गादी मिळाली तर काय होणार आहे? विचार केला. हो, रामाच्या ऐवजी जर गादी काय होणार आहे? दोघही भाऊच आहेत ना. ठीक आहे म्हटले. मा कैकेयीने म्हणावं, मंथरा हे तर मला सुचलंच नाही ना की भरत सुद्धा राजा होऊ शकतो. मंथरेने म्हणावं, हेच तर आहे तुमचं. रामाला एवढा जीव लावता, एवढा जीव लावता, एवढा जीव लावता की हे सुद्धा विसरून गेलात की माझा भरत सुद्धा सर्वगुण संपन्न आहे, शत्रुघ्न सुद्धा सर्वगुण संपन्न आहे. म्हटले ठीक आहे, पण म्हणले आता राज्याभिषेक उद्या आहे, राज्याभिषेकाची तयारी झाली आहे आणि आता मी काहीच बोलणं योग्य नाहीये. तेव्हा
सांगितलं जरी उद्या राज्याभिषेक असला तरी आज एक रात्र तुझ्या हातामध्ये आहे. एका रात्रीमध्ये तू काहीही करू शकतेस. आणि एवढं नाही, आता एका रात्रीमध्ये फार म्हणजे फार प्रचंड बदल होतात. त्यावेळेस म्हणले एक रात्र आहे आणि एका रात्रीत काही होऊ शकतं. म्हणले काय करावं? म्हटले राजा दशरथजी तुला म्हटले होते तुझ्यावरती प्रसन्न होऊन जे मागायचंय ते माग, 2 वर तुला देणार आहेत. म्हणले हो. म्हणले त्या 2 वरांची पूर्तता तू आता जाऊन कर. जा आता आणि ती 2 वर माग. कैकेयी तो विकल्प कैकेयीच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. बुद्धीचा पालट होतो आणि पालट झाल्याच्या नंतर कैकेयी जे भरजरीत वस्त्र परिधान केलेले करते, काळ्या रंगाचं वस्त्र धारण करते. जेवढी काही रत्नजडित अलंकार होती त्या अलंकारांचा त्याग करते आणि अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन कैकेयी तिथे रडत बसते. रडायला लागल्याच्या नंतर दास्यांच्या मध्ये चर्चा चालू झाली. म्हटले कैकेयी आपल्या राणी ज्या एवढ्या आनंदात होत्या त्यांना काय झालंय? म्हटले एवढ्या दुःखी असण्याचं काय कारण आहे? चर्चा होत होत राजा दशरथाच्या कानावरती गेली. दशरथाच्या कानावरती गेल्याच्या नंतर राजा दशरथजी काय झालंय कैकेयीला म्हणून पाहण्यासाठी कैकेयी मातेच्या राजमहालामध्ये जातात. गेल्यावरती कैकेयी तिथे दिसत नाही. विचारतात दासियांना, दासी आपकी छोटी राहणी कहाँ पर है? बोलल्याच्या नंतर दासियांनी सांगावं राजाजी छोट्या राणींना काहीतरी झालंय, फार दुःखी होत्या, रडत होत्या, त्यांना कशाचं तरी वाईट वाटलं म्हणावं. कुठे आहेत राणी? म्हणले गेल्यात त्या दिशेने आहेत. गेले राजा दशरथजी. रडण्याचा आवाज येतोय. जसं कळालं अरे कैकेयीला काय झालं, सगळ्यात जास्त आनंद झालता कैकेयीला, पण आता कैकेयी एवढी दुःखी काय आहे? गेले कैकेयींच्या सोबत आणि कैकेयीच्या सोबत गेल्याच्या नंतर कैकेयीला विचारतात, कैकेयी काय झालं तुला? एवढी दुःखी का दिसतेस? काही तुझ्या मनाविरुद्ध झालंय का? तू तर फार आनंदी होती, तुला तर फार आनंद होता की राम राजा होणार आहेत, रामांना राजगादी मिळणार आहे. मग अशी कुठली गोष्ट घडली की जेणेकरून तुला एवढा त्रास होतोय? काय झालं कैकेयी, सांग मला. कैकेयी माता बोलायला तयार नाहीत. दशरथजींनी म्हणावं, कैकेयी सांग काय झालं? तू जे काही म्हणशील ना ते मी ऐकायला तयार आहे, तू सांग. कैकेयी मातेची समजूत घालतात आणि समजूत घातल्याच्या नंतर कैकेयी बोलायला लागते, राजाजी तुम्ही हा जो निर्णय सुनावला त्या निर्णयामध्ये माझा थोडा सुद्धा विचार नाही केला. दशरथजींनी म्हणावं, कैकेयी अगं मला वाटलं जो मी निर्णय घेतला तो सर्व प्रजेच्या भल्याचा आहे. सर्व प्रजेच्या अंतःकरणामध्ये राजगादी कुणाला मिळावी तर ती रामाला मिळाली हा भाव आहे. प्रजेच्या अंतःकरणातला भाव जाणून मी हा निर्णय घेतलाय. तुला काही चुकीचं वाटतंय का? सांग, आपण बदल करू. म्हणल्याच्या नंतर कैकेयीने म्हणावं, तुम्हाला रामच दिसला, माझा भरत नाही दिसला का? माझ्या भरतामध्ये कुठली कमी आहे की जो राजा होऊ शकणार नाही? राजा दशरथजींनी म्हणावं,
कैकई तू काय बोलतेस? मी असं कधी म्हणलं की भरत राजा होऊ शकत नाही? तुला नेमकं काय म्हणायचंय? मा कैकेयीने म्हणावं, मी मागते पण मी मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल. म्हणले हो काहीही माग. म्हणले आत्ताच नाही, पूर्वी तुम्ही ज्यावेळेस युद्धामध्ये होतात त्यावेळेस तुमच्या रथाचा आग पडला तर रथाचं चाक मी स्वतः माझ्या हाताने सांभाळलं, त्याचा भार मी झेलला. त्यावेळेस तुम्ही मला म्हटले होते कैकेयी आज तुझ्यामुळे हा सम्राट चक्रवर्ती राजा दशरथ जिवंत आहे, माग तुला काय मागायचं, जे मागशील ते देईल. त्यावेळेस तुम्ही म्हटले होते की 2 कुठलेही वरदान माग, त्या 2 काहीही जे मागशील ते मी देईल. ती जी 2 वरदान आहेत, ती जी 2 मागण्या आहेत, त्या 2 मागण्या मला आत्ता मागायच्यात. म्हटले माग कैकेयी काय पाहिजे? कैकेयी मातेने म्हणावं, पहा बरं मी जे मागेल ते द्यावं लागेल. कैकेयी तू माग, तू जे मागशील ते द्यायला तयार आहे. मा कैकेयी मागायला लागते, राजाजी मला बाकी काही नकोय. माझ्या भरताचा तुम्ही विचार केला नाहीये ना? तर माझ्या पहिल्या वराने मला जर काही पाहिजे असेल तर माझ्या पहिल्या वराने मला माझ्या भरतासाठी ही राजगादी पाहिजे, हे राजवैभव पाहिजे. ज्यावेळेस मागते मा कैकेयी, राजा दशरथजी म्हणतात ठीक आहे, हरकत नाही, भरतासाठी राजगादी पाहिजे ना, दिली. उद्या राजसिंहासनावरती राम बसणार नाही तर भरत बसेल. राजा दशरथजींनी सांगितलं. मा कैकेयी म्हणते मी 1 वर मागितलंय. म्हणले अजून काय मागायचंय? काहीही माग. त्यावेळेस मा कैकेयीने म्हणावं, एका वराने माझ्या भरतासाठी गादी आणि दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्षाचा वनवास. जसं मा कैकेयीने मागितलं, राजा दशरथजी मा कैकेयीला म्हणतात, कैकेयी अगं तुला भरतापेक्षा जास्त प्रेम रामावरती आहे. भरताला राजगादी द्यायची हरकत नाही, मी द्यायला तयार आहे. पण माझ्या रामाची काय चूक? माझ्या रामाला 14 वर्षाचा वनवास कशासाठी आहे? काय केलं त्याने? तुझं तर एवढं प्रेम होतं रामावरती, मग असं काय घडलं की जेणेकरून तुझ्या अंतःकरणामध्ये हा भाव उत्पन्न झाला, निर्माण झाला की एका वराने माझ्या भरतासाठी गादी आणि दुसऱ्या वराने माझ्या रामासाठी 14 वर्षाचा वनवास? कैकेयी तू काय बोलतेस? कैकेयीने म्हणावं, मी मागितले, द्यायचं न द्यायचं तो तुमचा विषय, तो माझा विषय नाही. तुम्ही म्हणले होते माग माग, तर मी मागितलं, आता ते द्या नाहीतर देऊ नका. जर दिलं तर ठीक, नाही दिलं ना तर मी परत इथन उठणार नाही. म्हटले मी निघणार नाही इथनं. दशरथजींनी म्हणावं, कैकेयी दुसऱ्या वराने एक वेळेस माझा प्राण माग, माझा प्राण द्यायला मी तयार आहे, पण माझ्या रामाला 14 वर्षाच्या वनवासाला नको पाठवू ग. माझा राम फार सुकुमार आहे, सगळ्यांसाठी चांगला आहे. माझ्या रामाला 14 वर्षाचा वनवास नको देऊ. कैकेयी म्हणायला लागले, तुमची परंपरा आहे म्हटले, तुम्ही शब्दाशी पाठ फिरवत नाही, आणि जर तुम्हाला तुमची परंपरा मोडायची असेल तर मोडा. आजपर्यंत जे तुमच्या पूर्वजाने जपलंय, ज्या गोष्टीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, जर तुम्हाला ते करायचं नसेल हरकत नाही, पहा तुमचं तुम्ही. राजा दशरथजी दुःखी अंतःकरणाने उठतात, विचार करतायत रामाला कुठल्या तोंडाने सांगू.
राज्याभिषेक होणार आहे, आनंदात आहे, उत्साहात आहे. आता कुठल्या तोंडाने जाऊन सांगू की तू अयोध्येचा राजा नाही, तर तुला 14 वर्षाचा वनवास आहे, कसं सांगू? दशरथजी चिंतेमध्ये आहेत, दुःख होतंय, त्रास होतोय. दशरथजींनी म्हणावं, माझ्या लेकराने आजपर्यंत कधी मला त्रास दिला नाही, पण मी एवढा दुर्भाग्यशाली बाप आहे की मी माझ्या लेकराला दुःखाच्या पलीकडे काहीच देऊ शकत नाही. आणि शिक्षा सुद्धा त्या गोष्टीची देतोय की जी गोष्टीचा गुन्हा कधी माझ्या लेकराने केलाच नाही. अगदी राजा दशरथजी दुःखामध्ये, वार्ता अगदी वाऱ्यासारखी पसरली, अयोध्या नगरीमध्ये गेली. सगळ्यांना कळालं की उद्या रामजींचा राज्याभिषेक नाही होणार, तर रामाला 14 वर्षाच्या वनवासासाठी जावं लागणार आहे. कळालं. जेवढा आनंद होता तो आनंद संपला, आणि आनंद संपल्याच्या नंतर पूर्ण अयोध्या नगरी दुःखामध्ये. म्हणावं, अरे काय झालं, कुणाची दृष्ट लागली आपल्या आनंदाला, की जो आपला राजा होणार होता त्याला 14 वर्षाचा वनवास प्राप्त झालाय. अयोध्या नगरी तील सगळी माणसं दुःखामध्ये आहेत. राजा दशरथाला सांगायचंय रामप्रभूंना, रामा उद्या तुला 14 वर्षाच्या वनवासासाठी जायचंय. पण दशरथजी सांगत नाहीत. अरे कुठल्या तोंडाने सांगू माझ्या लेकराला की 14 वर्षाचा वनवास आहे तुला, सांगत नाहीत. ही वार्ता कळते. रामप्रभूंना की आपल्या आईने आपल्यासाठी 14 वर्षाचा वनवास दिलाय, आणि आपल्या पिताश्रींना दुःख होतंय म्हणून आपले पिताश्री आपल्याला सांगण्याकरिता येत नाहीयेत. रामजी स्वतः राजा दशरथजींकडे जातात. गेल्यावरती रामप्रभूंनी म्हणावं, पिताश्री हा राम एवढा पोरका झाला का तुम्हाला की काय अडचण आहे, काय बोलायचं ते तुम्ही तुमचं मन सुद्धा या रामाजवळ मोकळं करू शकत नाही, एवढा दूरचा झालो मी, तुम्हाला विश्वास नाहीये माझ्यावरती? पिताश्री तुम्ही जे म्हणाल ते कायम ऐकत आलोय आम्ही, आणि आता एवढं काही होतंय तर तुम्ही आम्हाला सांगत नाहीयेत. राजा दशरथाने म्हणावं, रामा राघवा, अरे ज्या गोष्टीची चूक कधी तू केलीच नाही त्या गोष्टीची शिक्षा नेमकं कुठल्या तोंडाने येऊन तुला सांगू रे? रामजींनी म्हणावं, बाबा मा कैकेयीला असं वाटतं ना की माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आहे. पिताश्री तुम्ही मला अयोध्येचा राजा केलं असतं. बघा रामप्रभूंकडून शिकलं पाहिजे आपण. उद्या राजा होणार आहेत. राम आपल्याला राम जाणून घ्यायचा आहे ना. काय चरित्र होतं रामांचं, कसे वागले राम. राम म्हणतात कुणाला तर ऐका मैबाप, राम म्हणतात त्याला की उद्या आपला राज्याभिषेक होणार आहे, आपण राजा होणार आहेत. हे पूर्ण राज्यकारभार आपल्या म्हणण्यावरती चालणार आहेत. उद्या आपण राजा होणार आहेत हे रामांना कळालं. फार आनंद नाही झालाय की मी राजा होतोय. आपण साधा सरपंच जर झालो आपल्याला एवढा आनंद होतो. एवढा राज्यकारभार सांभाळायचा आहे, राजा होतायत. राम म्हणतात कुणाला, ज्याला उद्या सिंहासन मिळणार आहे, उद्या मी राजा होणार आहे, म्हणून ज्या व्यक्तीला आनंदही होत नाही
आणि आदल्या दिवशीच्या रात्री कळतं की आपला राज्याभिषेक होणार होता, आपण राजा होणार होतो, पण आता आपला राज्याभिषेक होणार नाही, तर आपण आपल्याला 14 वर्षाचा वनवास आहे. ज्याला राजगादी मिळाली म्हणून आनंदही झाला नाही, आणि ज्याला 14 वर्षाचा वनवास सुद्धा मिळालाय म्हणून ज्याला दुःख सुद्धा मिळालं नाही, अशा व्यक्तीला राम म्हणलं जातं. आणि अशा रामाचं चरित्र आपण श्रवण करतोय. ते चरित्र एवढं सुंदर आहे की रामजींकडून आपण मर्यादा शिकावी. किती मर्यादा आहे जीवनामध्ये, पूर्ण आयुष्य मर्यादित आहे. जसं लिहिलंय तसं तर वागायचंच आहे, पण कुणाच्या शब्दाच्या पुढे जायचं नाहीये. 14 वर्षाच्या वनवासासाठी रामप्रभू सज्ज होतात. राजा दशरथजींना सांगतात, बाबा पिताश्री, तुम्ही मला अयोध्येचा राजा बनवला असतं, पण माझ्या आईचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, एवढं प्रेम आहे की तुम्ही मला अयोध्येचा राजा बनवलं असतं, पण माझ्या आईने मला या पूर्ण वनाचा राजा बनवलाय. म्हणून स्वतःच्या पित्याची समजूत घालतायत रामप्रभू. राजा दशरथजींना समजावतायत. आणि ही वार्ता माँ कौसल्याला कळते की अरे उद्या राज्य अभिषेक नाही तर रामाला 14 वर्षाचा वनवास आहे. जसं कळालं माँ कौसल्या रामप्रभूंकडे जाते. आणि रामप्रभूंकडे गेल्याच्या नंतर रामप्रभूंना माँ कौसल्या म्हणते, रामा, अरे मला सोडून तू वनवासाला जाणार आहेस? नाही जायचंय वनवासाला, मी बोलते कैकेयीशी. रामप्रभूंनी म्हणावं, आई माझ्या हिताचंच माझ्या कैकेयी आईने काहीतरी माझ्यासाठी तिच्या मनात असेल, माझं अहित व्हावं असा विचार कधीच माझी माता करू शकणार नाही. काहीतरी असेल त्याच्या मागे. आईची समजूत घालतायत रामप्रभू, पण आईचं अंतःकरण आहे. माँ कौसल्या म्हणते, राघवा, अरे तुला जायचंच आहे ना, तर मला सोडून जाऊ नको. जर मला सोडून गेलास ना तरी या मृत्यूला प्राप्त होईल, मी मरून जाईल. तुझ्याशिवाय जगून काय करायचंय? स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या लेकराला दुःखात बघण्या एवढं दुर्भाग्य जगाच्या पाठीवर कुठलं नसतं. राघवा, जाऊ नकोस. रामप्रभू समजूत घालतात. जशी वार्ता कळते की वनवासाला जायचंय, नुकताच विवाह सोहळा पार पडलेला माँ जानकी विचार करते, आपल्या पतींना, आपल्या स्वामींना 14 वर्षाच्या वनवासासाठी जायचंय. आणि आपले स्वामी जर वनवासासाठी जातायत तर आपण सुद्धा 14 वर्षाच्या वनवासासाठी गेलं पाहिजे. म्हणून माँ जानकी म्हणते, प्रभू तुमच्या सोबत 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी मी सुद्धा येणार आहे. रामप्रभूंनी म्हणावं, सीता, जी पावलं आजपर्यंत कधी ज्यांना कधी कुठला रजकण म्हणा, छोटासा दगड म्हणा, काटा म्हणा, कधी काही टोचलं नाही, ज्यांना मखमलावरतून चालायची सवय ज्या पावलांना असेल, ती पावलं काट्या कुट्यातून, जंगलातून, डोंगर दरीतून नाही जाऊ शकणार. सीते ऐक, तू येऊ नकोस. त्यावेळेस माँ सीतेने म्हणावं, स्वामी, ज्या वेळेस देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीची 7 फेरी 7 वचनं तुमच्या सोबत घेतली ना, सुखामध्ये तर सोबत असेलच, पण जगाच्या पाठीवर दुःखामध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत असेल, साक्ष घेतली. आणि तुम्हाला माझं सुख, माझी अयोध्या तिथे नाही आहे. अयोध्या म्हणजे
राजवैभव म्हणजे सुख म्हणजे सोन्या चांदी हिरे माणिक मोती यांच्या भिंती याला सुख म्हणत नाहीत. सुख त्याला म्हणतात जो व्यक्ती आहे त्या व्यक्ती सोबत अगदी कुटीमध्ये जरी राहण्याची वेळ आली तरी सुद्धा राहण्याची क्षमता असावी. आणि ते सुख जर कुठे मिळत असेल तर सोन्यांमध्ये मिळत नाही, पैशामध्ये मिळत नाही. ते सुख फक्त आणि फक्त माणसांमध्ये असतं. बघा, सुख आहे का पैशात? मला सांगा माऊल्यांनो, जर सुख पैशात असतं ना तर जेवढी काही पैसेवाली लोक आहेत ना ते फार सुखी असते. पण ते सुखी आहेत का? नाही. कुणाला शरीराचा त्रास आहे, मी काल सांगितलं तुम्हाला, घरी कारखाना आहे पण डॉक्टरांनी सांगितलं शुगर आहे तुम्हाला, साखर जर खाल तर पटकन जाल. ताटामध्ये पंचपक्वान्न आहेत पण डॉक्टरांनी सांगितलं सूपच्या पलीकडे, साध्या जेवणाच्या पलीकडे काहीच खायचं. पैसा नाहीये का? पैशात सुख नाहीये, सुख माणसात आहे. म्हणून माणसाने पैसा कमवावा, पण पैसा कमवत असताना त्या पैशापेक्षा जास्त माणसं कमवावी. कारण तुमची श्रीमंती किती आहे, तुम्ही आयुष्यामध्ये येऊन काय कमवलं हे कशाहून कळतं माहितीये? त्याच्याहून कळत नाही तुमचं बँक बॅलन्स किती आहे, याच्याहून कळत नाही की गेलेला मनुष्य किती श्रीमंत आहे, कळत नाही. तुम्हाला खरंच जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, तुमची श्रीमंती जर पाहायची असेल ना, ज्यावेळेस आपण मरू आणि मेल्याच्या नंतर ज्या ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा येतील की अरे खरंच माणूस होता, माणूस असावा तर त्या व्यक्ती सारखा असावा, देवाने जरा लवकरच देवाज्ञा केली असं लोकांनी म्हणावं. आणि खऱ्या अर्थाने खरी श्रीमंती तुमची ती असेल. ही श्रीमंती नसते, श्रीमंती ती असते. काय तुमचं चाललंय जणू काही तर मिळत नाही त्यांना. तुम्हाला आवाज येत नाही का माझा? कळायलंय पण शेजारची म्हणते नाही नाही चालू आहे, आपण जर केला तर ताई बोलल्या तर. इकून सुरुवात झाली, इकून अर्ध्यात 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 गेली, तिकडं अर्ध्यात जाऊस तरी इकडच्या ग बसल्या. म्हणजे कथाकारांनी नेमकं करावं काय? एकदा जोरदार टाळी वाजवा जरा. हे खनखन खनखन असलं पाहिजे जरा. त्याला का जीएसटी पैसे लागतात का? लागतात का त्याला? सरकारने सगळ्या गोष्टी साखरेपासून पत्तीपासून जीएसटी लावली, अजून टाळीला लावली नाही. जेव्हा लावतील तेव्हा तुम्ही देऊ नका, तर द्या. ऐका चला, कुठे होतो आपण? आपण कुठे होतो? तुमच्या पुढे काय करू? मा जानकी म्हणते की सुखामध्ये मी तुमच्या सोबत आहेच पण दुःखामध्ये सुद्धा सोबत असेल. आणि बघा माणसं तेव्हाच कळतात ज्यावेळेस तुमच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असतो, फार पैसे असतात, त्यावेळेस लांबचा पाहुणा सुद्धा म्हणतो तो 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 जो पाहुणा आहे ना तो आमच्या खूप जवळचा आहे. कधी ज्यावेळेस तुमच्या जवळ बंडलच्या बंडला असतील तेव्हा, ज्यावेळेस तुमच्या खिशातले पैसे संपू द्या, जवळचे माणसं सुद्धा म्हणायला लागतात नाही नाही तो आहे आमचा पाहुणा पण जरा असा लांब पाहुणा. कशाची किंमत आहे? पैशाची. म्हणून या कलियुगामध्ये पैसा देव नाही आहे, पैशाला देव म्हणता येणार नाही, पण पैशात एवढी ताकद आहे की पैसा देवापेक्षा कमी सुद्धा नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर पैसा कमवलाच पाहिजे. कमवला पाहिजे की नाही बाबा? कमवलं पाहिजे की नाही? तुम्हाला गरज नाही पैशाची, ज्याला ज्याला गरज नाही त्यांनी त्याच्या गळ्यातलं चटिकडं काढून आणून द्या. गरज नाही तुम्हाला? गरज आहे ना पैशाची? पैसा कमवला पाहिजे माणसाने. आणि मला तर वैयक्तिक असं वाटतं की जन्माला आल्याच्या नंतर माणसाचं पैसे कमवण्याचं टार्गेट असलं पाहिजे. आणि ते टार्गेट कमीत कमी किमान
100 कोटीचं तरी असलंच पाहिजे. बस झालं ना, 100 कोटी तितकं टार्गेट असलंच पाहिजे. कमवला पाहिजे, लाईफ जगली पाहिजे का परत परत आहे का? पण पैसा कमवत असताना एकाच गोष्टीचं भान ठेवायचंय. काय सांगू, तुम्ही कमवलेल्या पैशाला एक वेळेस परफ्यूमचा वास नसला तरी सुद्धा चालेल, काही फरक पडणार नाही. सेंटचा वास नसला तरी सुद्धा चालेल, त्याने फारसा फरक पडत नाही. पण जर तुम्ही कमवलेल्या पैशा माग कुणाची हळहळ तळतळाट जर असेल ना, तर तो पैसा कितीही असू द्या, तो पैसा तुम्हाला सुखाने झोपू देत नाही. म्हणून पैसा कमवावा, फार पैसा कमवावा, त्या पैशाला फार शानसूक नसावा. पण तुम्ही दक्षता फक्त या गोष्टीची घेतली पाहिजे की आम्ही कमवलेला जो पैसा आहे त्या पैशा माग कुणाचा हळहळ तळतळाट आणि कुणाच्या घामाचा वास नसला पाहिजे. एवढं जपून जरी पैसा कमवला तरी ती लक्ष्मी तुमच्या घराचा त्याग कधी करणार नाही. पण त्याच्यासाठी हे केलं पाहिजे. पण माणसाचा असं आहे, पैसा कमवतो पण त्याचा उपयोग करत नाही. आमचे संत सांगतात, जोडोनी आधार उत्तम व्यवहार, 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 जोडोनी आधार जोडोनी आधार उत्तम व्यवहार, उदास विचार वेचाकारी, उदास विचार वेचाकारी, उत्तम जिगाती तो एक पावेल, उत्तम जिगती तो एक पावेल, उत्तम जिगा तो एक पावेल, उदास विचार वेचारी, उदास विचार वेचारी, उत्तम जिगती जय हो. एक पावेल, उत्तम जिगती तो एक पावेल, उत्तम जिगती तो एक पावेल. जोडोनी आधन उत्तम व्यवहार, जोडायचंय पण त्याचा उपयोग सुद्धा चांगल्या कामामध्ये करायचा. आणि जर त्या धनाचा उपयोग चांगल्या कामामध्ये केला नाही तर नरकाचे द्वार आपल्यासाठी उघडेच आहेत. जर सगळं करून सुद्धा त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मंत्र हा आहे की जाणीव या गोष्टीची ठेवावी की इथे किती जरी कमवलं, काही जरी केलं, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी आपल्याच डोक्याला, काही जरी केलं तरी एक दिवस या मृत्यू लोकातून जायचंय. आणि मृत्यू लोकातून जात असताना कमवलेली प्रॉपर्टी सोबत घेऊन जायची नाही आहे, कमवलेली घरं बांधलेली घेऊन नाही जायची आहेत, समोर काहीच घेऊन जायचं नाही. जर काही घेऊन जायचं असेल तर ते पुण्य आणि तुम्ही किती जणांच्या डोळ्यातले आसव पुसलेत हे जी संकल्पना आहे हेच आपण घेऊन जाणार आहेत का? आपण घेऊन सुद्धा काही आलो नाहीत, जाणार सुद्धा काहीच नाहीत. म्हणून त्याच्यासाठी फक्त विचार करायचा आहे की जे दिलंय त्याच्यामध्ये समाधान मागायचंय. कारण हे जे आहे हे फक्त आणि फक्त देवाने दिलंय. इथे पात्र दिलंय, ते पात्र चांगलं निभवायचंय.
का? कारण इथलचं जीवन कसं आहे माहितीये तुम्हाला? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज़ देगी, जय हो। निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझ